महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमान. दिल्लीत असं दृश्य यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. हे विलक्षण आहे, अद्वितीय आहे. मित्रांनो, मी अत्यंत भावूक आहे, पण तितकाच सजगसुद्धा. या क्षणी राजकारण आपल्या मर्यादित भूमिका विसरून जणू थबकून उभा आहे. संसदेला स्वतःच्या घटनात्मक आणि लोकशाही वैधतेसाठी आता या निष्पाप, निरागस, चिंताक्रांत मुलामुलींच्या, तरुणांच्या संमतीची आस लागली आहे. हे उसळणाऱ्या सागराचं दृश्य आहे. चारही दिशातून असंख्य नद्या अखंड वाहत येत आहेत आणि त्या सागरात विलीन होत त्याला अधिक विशाल, अधिक समृद्ध करीत आहेत. इथं कुणीही सेलिब्रिटी नाही, आहेत ती फक्त मुलं-मुली, त्यांचे आई-वडील, आजी आजोबा, त्यांचे मित्र, त्यांच्या मैत्रिणी. भिजलेल्या मनानं इतकंच म्हणू इच्छितो, आजची 20 जुलैची ही तारीख इतिहासाच्या शिलालेखावर कोरली जात आहे. देशाच्या अंतरंगात, राष्ट्राच्या आत्म्यात देशाचं आणि राष्ट्राचं भविष्य वाचवण्यासाठी उभं राहिलेलं हे एक उत्कट, अहिंसक, विनम्र आंदोलन आहे. जणू फुलांच्या पाकळ्यांचा, वृक्षांच्या रोपट्यांचा, कोवळ्या पानांचा प्रतिकार, कोमल पण अढळ. 20 जुलै, संशयाचा लवलेशही न ठेवता हा दिवस नोबेल शांतता पुरस्काराचा दावेदार ठरावा. आज आपल्या डोळ्यासमोर कवितांपेक्षाही विराट अशी ही एक कविता साकार होत आहे. तिला आपण क्रांती म्हणावं का, की तिच्यासाठी अजून एखादा नवा शब्द जन्माला घालावा लागेल? भारतातले एक श्रेष्ठ कवी उदय प्रकाश यांनी राजधानी दिल्लीतलं आजचं आंदोलन पाहिल्यानंतर व्यक्त केलेल्या भावना आहेत. देशातील कुणाही संवेदनशील माणसाच्या प्रातिनिधिक भावना म्हणूनच याकडे पाहता येईल. काँग्रेसच्या नेत्या खासदार रेणुका चौधरी यांनीसुद्धा आज मला दिल्लीच्या हवेतून क्रांतीचा गंध येतोय असं म्हटलंय. मेरे आवाज मेरे कानों में जंतर मंतर से हवा में क्रांति की खुशबू आ रही है, तो बहुत अच्छी बात है. रास्ता दिख रही है. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. तुमच्या लक्षात आलं असेल, कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जे आंदोलन झालं, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जे आंदोलन झालं, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटना घडामोडींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओत करणार आहोत. हा देश नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा गुलाम झाला आहे. विरोधी पक्षातून निवडून आलेल्या आमदार खासदारांनी स्वतःला बाजारात उभं केलं आहे. स्वतःची विक्री करून खोकापेटीमध्ये रकमा घेऊन डझनावारे आमदार खासदार मोदी शहा यांचे गुलाम बनले आहेत. अनेक जणांनी स्वतःला विकून टाकलं आहे आणि त्याला कपाळावर विकासाचं लेबल चिकटवलं आहे. मोदी शहांनी त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासारखे एजंट नेमले आहेत. जे लोकप्रतिनिधी अजून विकले गेलेले नाहीत, त्यातलेही अनेक जण स्वतःला विकायला तयार आहेत. समोरून बोली लावण्याचीच वाट पाहतायत. जणू लोकशाहीतला अत्यंत किळसवाना प्रकार देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निष्क्रियतेमुळे सुरू आहे. हे म्हणजे नुसतं लोकप्रतिनिधी विकलं जात नाहीत, तर या भंगार माणसांनी लोकशाहीचाच लिलाव मांडला आहे. संसदेत त्यांना बहुमत हवं आहे, 3/4 बहुमत. कशासाठी? तर सत्तेचा ताम्रपट आजन्म आपल्याकडे राहावा म्हणून. तुमसे पहले वो जो एक शख्स यहाँ तख्त नशी था, उसको भी अपने खुदा होने पे इतना ही यकी था. क्रांतिकारी शायर हबीब जालिब यांचा हा शेर गेल्या 12 वर्षात अनेकदा उच्चारला गेला. परंतु शायराचं स्वप्न आणि वस्तुस्थिती यांचा परस्पर संबंध नसतो असं वाटण्याजोगी परिस्थिती देशात निर्माण झाली होती. हा शेर आजवर लोकशाहीवादी लोक आणि विरोधक म्हणत होते, परंतु आज खऱ्या अर्थानं सत्ताधाऱ्यांना हा शेर आठवला असावा.
आपल्या खुर्चीखाली कधीही बॉम्ब फुटू शकतो आणि त्यात आपली सत्ता उद्ध्वस्त होऊ शकते याची जाणीव गेल्या 12 वर्षात नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदाच झाली असावी. त्याचमुळं एकीकडे तरुणांचा जथ्था संसदेकडे कूच करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या दारानं संसद भवनातून पलायन करीत होते आणि आजवर गोदी मीडिया म्हणून हिणवल्या जाणाऱ्या एका वृत्तवाहिनीच्या पडद्यावर ब्रेकिंग न्यूज येत होती. पंतप्रधानांना सुरक्षितपणे संसदेच्या बाहेर काढण्यात आलं. अलीकडच्या काळात श्रीलंकेत जनतेचा उद्रेक पाहिला. नेपाळमध्ये तरुणांचा असंतोष दिसून आला. बांगलादेशातही तिथल्या सत्तेला उद्रेकाचा फटका बसला. त्यावेळी भारतात असं काही घडू शकत नाही, घडू शकणार नाही असा ठाम विश्वास सत्तेतले लोक व्यक्त करत होते आणि सत्तेबाहेरच्या लोकांनाही तसंच वाटत होतं. कारण भारतात नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे, त्यांच्याकडे अमित शहा यांच्यासारखा पोलादी गृहमंत्री आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याहून टणक आणि ते चाणक्य आहेत. त्यांचा नाद कुणी करू शकत नाही. ते कुणालाही मॅनेज करू शकतात, ते कुणावरही डाव उलटवू शकतात, ते कुणालाही तुरुंगात डांबू शकतात, ते कुणाचाही एन्काउंटर करू शकतात, ते कुणालाही हार्ट अटॅक आणू शकतात. 56 इंच छातीचा टेंबा मिरवला जातो नरेंद्र मोदींच्या, परंतु त्या छातीत हवा भरण्याचं काम करतात अमितभाई शहा, असंच दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मानलं जातं. त्यामुळं कुणाची बिशाद आहे त्यांना चॅलेंज करण्याची. तर हे दोघं सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेत. लवकरच मोदींना राष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसवून अमित शहा पंतप्रधान होणार अशी हवा तयार झाली. अर्थात ते लवकर घडेलही, पण लोकशाही सुळावर चढवून सत्तेचा अमरपट्टा मिरवणं तेवढं सोपं नाही हे त्यांना कळून चुकलंय. ती तारीख आहे 20 जुलै 2026. खरं तर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत सुरुवातीपासूनच संशयानं बघितलं जात होतं. सरन्यायाधीशांचं तरुणांच्या संदर्भानं एक विधान आलं आणि त्यावर एक मीम तयार झालं. त्यातून एका डिजिटल पार्टीचा जन्म झाला. तिचे फॉलोअर्स कोटींची उड्डाणं घेऊ लागले. नीट परीक्षेतल्या गोंधळानं त्यांना मुद्दा मिळाला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणी जोर धरू लागली. सोनम वांगचुक त्यांना येऊन मिळाले. म्हणजे डिट्टो 2011चा शीन तयार झाला. अरविंद केजरीवालांच्या भूमिकेत अभिजित दिपके आणि अण्णा हजारेंच्या भूमिकेत सोनम वांगचुक. पण दोन्हीमध्ये मूलभूत फरक होता. केजरीवाल यांनी अत्यंत सुनियोजित पद्धतीने आंदोलन उभं केलं होतं. मूळच्या झी टीव्हीच्या मनीष सिसोदिया यांनी परफेक्ट मीडिया मॅनेजमेंट केली होती. सोशल मीडिया हाताळणारी नवी पिढी जोडून घेतली होती. शिवाय पडद्यामागून RSSची ताकद होतीच. सोबत अनेक मोठी नावं होती. या उलट कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात कोणतीही सुसूत्रता नव्हती, नियोजन नव्हतं आणि मागणीही तत्कालीन स्वरूपाची अत्यंत मर्यादित होती. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये तोंड घशी पडलेल्या अनेक जणांनी या आंदोलनातही नव्या उत्साहानं उडी घेतली होती. पुन्हा पाय मोडून घेण्याचा धोका असतानासुद्धा हळूहळू कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन फ्लॉप होणार अशीच चिन्ह दिसू लागली होती. कारण दिल्लीतला त्यांचा जो पहिला मेळावा झाला होता तोही तितकासा यशस्वी झाला नव्हता. त्यानंतर सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या 16व्या दिवसापर्यंत त्याची कुणीही फारशी दखल घेतली नव्हती. 17व्या दिवशी उपोषणाची चर्चा सुरू झाली आणि 2 दिवसात आंदोलन टिपेला पोहोचलं. देशभर हवा झाली. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची देशवासियांना काळजी वाटू लागली. जे मराठी कलाकार एरवी असल्या गोष्टींच्यापासून दूर असतात त्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. अतुल कुलकर्णी यांनी 1 दिवसाचं उपोषण केलं. सयाजी शिंदे, स्पृहा जोशी, हेमंत ढोमी इत्यादींनी समर्थनाच्या पोस्ट केल्या. गेल्या 3-4 दिवसात सगळा माहोल झाला आणि देशभर वातावरण तयार झालं. एकीकडे हे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू असतानाच त्याहून अधिक पटींनी अनेक मोठी आंदोलनं देशभरात काँग्रेसनं केली. NSUIचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलनं देशाच्या कानोकोपऱ्यात केली. अनेक ठिकाणी त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले, कुठं लाठीमार झाला. पाठोपाठ युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या नेतृत्वाखाली मोर्चे काढण्यात आले.
काँग्रेसच्या या दोन्ही युवक शाखांनी देशभरातलं वातावरण अक्षरशः ढवळून काढलं. दुर्दैवानं मेनस्ट्रीम मीडियानं त्यांची कुठंच दखल घेतली नाही. या उलट दिल्ली जंतर मंतरवर सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची अधिक तुलनेनं बरी दखल घेतली जात होती. मेनस्ट्रीम मीडियानं याही आंदोलनाची उपेक्षा करण्याचा प्रयत्न केलाच, पण राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या या आंदोलनाची एका मर्यादेपलीकडे उपेक्षा करणं शक्य झालं नाही. त्यामुळं अगदी सोमवारी सकाळपर्यंत आंदोलनाला माफक प्रसिद्धी देणाऱ्या हिंदी वृत्तवाहिन्या 180 अंशात फिरल्या, ज्यावेळी तरुणांनी पोलिसांचे अडथळे पार करून संसदेकडे कूच केली. अर्थात त्यांच्यापुढं पर्यायही उरला नव्हता. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्यासंदर्भात केलेल्या निवेदनामुळे रविवारच्या रात्री गोंधळ उडवून दिला, कारण त्यात तडजोडीची भाषा दिसून होत होती. सोमवारी सकाळी अभिजित दीपकेनं उपोषण मागं घेऊन आणखी गोंधळ उडवून दिला. प्रश्न शिक्षणाचा आणि आंदोलक भेटायला गेले होते आरोग्यमंत्री JP नड्डा यांना, त्यावरूनही संभ्रम निर्माण झाला. पण दरम्यानच्या काळात दिल्लीतलं हे आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीच्या नियंत्रणात राहिलं नव्हतं. देशभरातून आलेल्या हजारो तरुणांनी ते हातात घेतलं होतं. शुभोवार्ती कोंडाळ करून लाठीमार करणारे सुरक्षा जवान आणि लाठ्या झेलत ठामपणे उभा राहिलेला तरुण दिल्लीच्या रस्त्यावर दिसला. जखमी अवस्थेत, रक्तबंबाळ अवस्थेत असतानाही शहीद होण्याची भाषा करणारा तरुण दिल्लीच्या रस्त्यावर दिसला. ही अभूतपूर्व दृश्य राजधानी दिल्ली खूप वर्षांनी बघत होती. बाहेर हे सगळं सुरू असताना संसदेचं कामकाज अनेकदा तहकूब करण्यात आलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरक्षितपणे संसद भवनातून बाहेर पडले. देशाच्या पंतप्रधानांना संसदेत असुरक्षित वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली, तेही अगदी मर्यादित स्वरूपातल्या एका आंदोलनानं, कुठलंही संघटित स्वरूप नसलेल्या या आंदोलनानं. त्यामुळंच वाटतं ही सरकारच्या विरोधातल्या असंतोषाचा हा फक्त टीझर होता, ट्रेलरही नव्हता. ट्रेलर प्रदर्शित होईल तेव्हा मिलिटरीला बोलवावं लागेल आणि पिक्चर रिलीज होईल तेव्हा पंतप्रधानांना संसद भवन नव्हे तर काय सोडून जावं लागेल याचा विचार केलेला बरा. पाशवी बहुमत आणि यंत्रणांच्या बळावर सगळ्यांना नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोदी शहा यांना या आंदोलनानं एक धडा दिलाय, इशारा दिलाय. केवळ शिक्षण व्यवस्थेतल्या गोंधळावर एवढा मोठा हादरा बसू शकतो, तर लोकशाहीशी खेळ करण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. खरं तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयानंही धडा घ्यायला हवा. सर्वोच्च न्यायालय हे सामान्य माणसाचं शेवटचं आशास्थान आहे, परंतु देशातली ही सर्वोच्च संस्था ही सत्ताधाऱ्यांच्या ओंजळीनं पाणी पिताना दिसते. लोकशाहीला कड्याच्या टोकावर ढकलत नेण्यात न्यायव्यवस्थेने मोठी भूमिका बजावली आहे. झालं एवढं पुरे झालं. न्यायव्यवस्थेनं लक्षात ठेवायला हवं की आपली बांधिलकी संविधानाशी आहे, सत्ताधाऱ्यांशी नाही. नाहीतर आज तरुणांनी ऑक्युपाय पार्लमेंट केलं, उद्या ऑक्युपाय सुप्रीम कोर्ट आंदोलन झालं तरी आश्चर्य वाटणार नाही. देशातली तरुणाई थंड पडली आहे, तिच्या संवेदना गोटून गेल्या आहेत. या प्रचाराला दिल्लीतल्या आजच्या आंदोलनानं छेद दिला आहे. अहिंसक मार्गानं झालेल्या या आंदोलनानं लोकशाहीच्या रक्षणाची एक खिडकी उघडली. अगर सड़कें खामोश हो जाएंगी तो संसद आवारा हो जाएंगी, असं राम मनोहर लोहिया यांनी म्हटलं होतं. त्याच संदर्भानं आज म्हणावंसं वाटतं, जब संसद खामोश हो जाए तब सड़कों पर गूंज सुनाई देनी चाहिए. आणि तो आवाज, ती गूंज रस्त्यावर उमटली आणि त्यानं संसदसुद्धा हादरून गेली. धन्यवाद.